गेट रेडी स्टार्ट. सभ्य स्त्री पुरुष हो, संचालक मंडळावरील माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने या 27व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण आपला बहुमोल वेळ खर्च करून या सभेला उपस्थित राहिलात याबद्दल आपले आभार मानतो. या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेबरोबर पाठविलेला संचालकांचा अहवाल समाविष्ट असलेला वार्षिक अहवाल, त्याचप्रमाणे 30 सप्टेंबर 1987 रोजी संपलेल्या वर्षाचे हिशेब तपासनीसांनी तपासलेले हिशेब आपल्या समवेत बराच काळ राहिलेले आहेत. माझी खात्री आहे की त्यांचे अवलोकन करण्याची संधी आपल्याला मिळाली असेल. संचालकांच्या अहवालावरून आपल्या लक्षात हे आलेच असेल की आपल्या कंपनीने उद्योग व्यवसायात सतत चढती कमान ठेवण्याची परंपरा याही वर्षी राखली आहे. आवश्यक भांडवल हाती राहावे आणि नवीन गुंतवणूक करता यावी म्हणून कंपनीच्या संचालकांनी गेल्या वर्षीच्या दरानुसारच यंदाही 25% लाभांश देण्याची शिफारस केली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यांची गेल्या वर्षाच्या याच कालावधीशी तुलना केली तर गत वर्षापेक्षा यंदा कंपनीच्या उलाढालीत 40% इतकी वाढ झाली आहे. अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीने देशाच्या साधनसंपत्तीवरचा बोजा प्रचंड वाढला आहे. या पार्श्वभूमीवर हे उघडच आहे की तुटपुंज्या भांडवलाचा नेमका आणि अधिक कार्यक्षम वापर करून नव्या गुंतवणुकी अधिकाधिक फलदायी करणे अत्यावश्यक आहे. माझ्या गेल्या वर्षाच्या भाषणात मी निर्यात कर्ज योग्य अटीवर आणि सुलभपणे उपलब्ध करून देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आनंदाची गोष्ट म्हणजे सरकारने त्याची योग्य दखल घेतली आहे. यावर्षी माननीय अर्थमंत्री महाशयांचे अंदाजपत्रक सादर होण्याच्या आधी आपली ही सभा भरत होती. माझी उत्कट इच्छा आणि कळकळीची प्रार्थना आहे की आगामी अंदाजपत्रकाने भांडवली उत्पादनावरचा कर कमी करून भागभांडवल बाजाराला प्रोत्साहन द्यावे, लाभांशापासूनच्या उत्पादनाला स्वतंत्र कर सवलत मर्यादा निश्चित करावी. आजच्या या सभेच्या निमित्ताने मी केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि अन्य वित्त संस्था तसेच बँका यांना त्यांनी दिलेल्या सततच्या सहकार्याबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या प्रकल्प योजनांचाही मी त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहे. सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांनी जे सहकार्य केले आहे त्याचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. तसेच कायदेविषयक आणि व्यापाराविषयक सल्लागार या नात्याने काम करीत असलेले आपले अतिरिक्त संचालक श्री मेहता यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सरतेशेवटी मी संचालक मंडळामधील माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने आपणा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. स्टॉप.